येवला तालुक्यात विविध ठिकाणी रोड रॉबरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, शेती पंप चोरी, बकऱ्या चोरी यासह इतर चोरीच्या घटनांबाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती। त्या अनुषंगाने येवला तालुका पोलीस पथकाने तपासाची सूत्र फिरवत घरफोडी करणारे तसेच शेती पंप चोरी सह इतर चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला येवला तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे। या संदर्भात येवला तालुका पोलीस अधिक तपास करीत आहे। वेगवेगळे गुन्हे परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिताफीने अटक करून त्यांच्याकडून आता तो 2,80,000चा माल रिकवर केलेला आहे। उर्वरित माल सुद्धा रिकवर करतील आणि असे बरेच गुन्हे उघड होतील। या टोळीची मोडस ऑपरेंडी अशी आहे का काही दिवस ऊसतोडीसाठी नगर जिल्ह्यात जाणे, पुणे जिल्ह्यात जाणे असं करून हे जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात। परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुन्हे ओपन होतील। याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस स्टेशनचे पीआय, त्यांचे एपीआय, पीएसआय आणि जे 8-9 कर्मचारी आहेत अंमलदार, त्यांचा मोठं योगदान राहिलेलं आहे, त्यांचा सिंहाचा वाटा आहे। ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ॲडिशनल एसपी साहेब असतील, मी असेल, एसडीपीओ मनमाड यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळे हे यश आलेलं आहे असे मी मानतो। सर, या टोळीवर आता बाकी ठिकाणी कुठे गुन्हे दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची छानबीन केली जाईल आणि हे आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सामील असतील तर त्या पोलीस स्टेशनला ती वर्ग करण्यात येतील। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।